शिवाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत कथा सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण ऐकलेलं आहे भगवान पृथु महाराज यांच्या चरित्रामध्ये आलेली अत्यंत सुंदर दिव्य अशी कथा, ती म्हणजे भगवती पृथ्वीचं दोहन। देवी पृथ्वीला कशा प्रकारे पृथु महाराजांनी दोहन केलं याची सुंदर अशी कथा काल आपण ऐकली। त्यामध्ये कुणी बछडा बनलेला आहे, कुणी काय दोहन केलं याचं सुंदर आपण सविस्तर वर्णन केलं होतं। आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पृथु महाराजांना साक्षात दर्शन दिलं, साक्षात प्रकट झाले, दर्शन दिलं आणि आपली इच्छा जी आहे त्यांची ती पूर्ण केली। पृथु महाराजांना सांगितलं की महाराज मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय इच्छा आहे ते तुम्ही मागा। अशा प्रकारे मागणी घालण्याकरता भगवान परमात्मा त्यांना बोलले आणि पृथु महाराजांनी आता काय मागितलेलं आहे? 1000 कान मागितले। कशा करता मागितले? कथा श्रवण करण्याकरता। देवा तुझी कथा मला भरभरून ऐकता यावी त्याच्याकरता मी तुला 1000 कान मागत आहे। अशा प्रकारे परमात्म्याजवळ पृथु महाराजांनी मागणं मागितलं आणि भगवान परमात्मा तथास्तु म्हणून अत्यंत प्रेमाने आशीर्वाद देऊन त्यांना त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिला। संपूर्ण संपन्न करून परमात्मा वैकुंठाला निघून गेले। त्याचबरोबर सगळे देवी देवताही आपल्या आपल्या घरी सगळे निघून गेले। याच्यानंतर आता पृथु महाराज देखील त्या यज्ञशाळेमधून तो जो भाग होता तो प्रांत सोडून आता आपल्या घरी म्हणजे राज्यामध्ये परतले। राज्यामध्ये आले तर पाहतात की पृथु महाराज यांचं संपूर्ण प्रजाजन एका परमेश्वराच्या आगमनाप्रमाणे स्वागत करते। जसं भगवान परमात्मा आल्यानंतर आपण कशा प्रकारे स्वागत करू? काय करायचं भान राहणार नाही का? काय करायचं तर काय करून ठेवू, अशा प्रकारे सगळी प्रजा भारावून गेली। पृथु महाराजांच्या आगमनाद्वारे सर्वांना हेच वाटत होतं की साक्षात परमेश्वर परमात्माच आमच्याकडे येत आहे। अशा भावनेनं त्या ठिकाणी संपूर्ण प्रजेनं आपलं सर्वस्व पृथु महाराजांवर लुटून दिलं। जे काही आपल्याकडे आहे, जे काही उपलब्ध आहे त्या सर्वांच्या माध्यमातून भगवान पृथु महाराजांची पूजा सुरू केली। प्रेमाने अनेक प्रकारची पूजा त्या ठिकाणी झाली। कुणी काय करते अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे। म्हणतात की नगरामध्ये बघा पृथु महाराजांच्या आगमनाकरता सगळीकडे मोत्यांच्या माळीनं सजवलं होतं बरं का। नुसत्या फुलांच्या माळीनं नव्हतं सजवलं। कशाच्या माळा होत्या? मोत्याच्या माळा होत्या, फुलांच्या माळा होत्या, रंगबिरंगी वस्त्रांचे ते असे झालरी वगैरे लावतात ना, हे कसं लावलेलं आहे असं सगळ्या नगरात लावलेलं होतं। सगळ्यांनी आपल्या आपल्या घरासमोर सडा रांगोळ्यांनी सुंदर अशी प्रांगणं सजवली होती, रस्ते सजवले होते, रांगोळे फुलांच्या रांगोळ्यांनी रस्ते सजलेले आहेत। संपूर्ण रस्त्यांवरती चंदनानं सडा शिंपलेला आहे बरं का। कशाचा सडा आहे? चंदनाचा सडा शिंपलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये जे पाणी सड्याला वापरलेलं आहे त्याच्यामध्ये
अगर वापरलेलं आहे. अगर म्हणजे अगरबत्तीमध्ये जे घातलं जातं ना, अगरबत्ती आपण कशाला म्हणतो, ते अगर एक चंदन आदी अनेक सुगंधित द्रव्यांना मिळून बनवलेलं द्रव्य असतं, त्याला अगर म्हणतात. तर ते जळाल्यावर कसं त्याचा सुगंध येतो. त्या अगर द्रव्याला मिळवून कशामध्ये, पाण्यामध्ये मिळवून संपूर्ण सडकांवरती काय केलं होतं, सिंचन केलं होतं. सगळीकडे पुष्प, अक्षत, फल, जब अशा प्रकारे अनेक सुगंधित द्रव्यांनी सजवलेलं होतं. संपूर्ण राज्यामध्ये दिवे लावलेले होते. बघा, दीपक जो आहे तो अत्यंत शुभ आहे. दिव्यामध्ये आनंद, प्रकाश, ओज, तेज, उत्साह वाढवण्याचे सामर्थ्य आहे. आणि त्या दिव्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिवाळी साजरी करून आपल्या राजाचं त्या ठिकाणी काय करतात, स्वागत करतात. त्यानंतर म्हटलंय की बघा, सगळीकडे काय काय केलंय अजून, म्हणतात केळीचे खांब जे आहेत ना ते उभे केलेले आहेत. पाहिले तुम्ही कधी सत्यनारायणाची पूजा वगैरे करतात तेव्हा केळीचे खांब उभे केलेले असतात. त्या प्रकारे मोठ्या मोठ्या केळीचे जे झाड आहेत ते कापून त्याचे खांब नगरामध्ये सगळीकडे जागजागी उभे केलेले होते. अनेक झाडांचे पानं, जसं आंब्याचे पानं आहेत त्याची तोरणं बांधलेली होती. अनेक प्रकारच्या उपहार, मंगलिक द्रव्यांना एकत्र करून संपूर्ण प्रजेनं आपल्या राजाचं स्वागत केलं. सगळीकडे सुंदर सुंदर वाद्य वाजतायत. त्याच्यामध्ये सांगितले की नगाडे वाजतायत, दुंदुभी वाजते, सनई वाजते. त्याला काय म्हणतात की जोरात वाजतं ते सनई, सनई ना, तुतारी असं जेही म्हणा तुम्ही, तर ते वाजते. अशा प्रकारे शंख, भेरी, मृदंग, सुंदर सुंदर वाद्यांद्वारे त्या ठिकाणी राजाचं त्या काय करतात, सगळे स्वागत करतात. ऋत्विक लोक सगळे वेदाच्या मंत्राचं उच्चारण करतात. पुढे म्हटले की बंदीजन जेवढे आहेत ते स्तुती गातायत. अशा प्रकारे सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने राजाचं स्वागत केलं. सगळ्या जेवढ्या महिला आहेत राज्यातल्या त्यांनी काय केलं, राजाचं औक्षण केलं. सगळीकडे पुष्पांचा वर्षाव झाला आणि या राजाला आपल्या राज्यामध्ये सर्वांनी काय केलं, स्वागत केलं. सगळ्यांचं प्रेम पाहून राजा भारावून गेले. बघा, एवढं स्वागत जर एखाद्याचं झालं तर तो माणूस फुगून जातो, अहंकार वाढतो की बघा किती लोक मला मानतात. एखाद्याने रस्त्यावर उतरून एखादी माळ काय घातली गळ्यात, फुलाची बर का, नाही तर चपलाची पण माळ घालतात लोक, पण एखाद्याने फुलाची माळ काय घातली गळ्यात, तू अगदी बघा वा 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 मला किती लोक मानतात, बघितलं का, म्हणजे फार माणूस फुगून जातो. महाराजांवर तर सगळं राज्य प्रेम लुटून देते तरी राजाला अहंकार नाहीये. कशा करता करणार अहंकार? जो राजा समदर्शी आहे, जो तत्ववेत्ता आहे, जो राजा आत्ताच देवाचं एवढ्यात दर्शन घेऊन आलेला आहे, साक्षात देवाचं दर्शन घडलेला हा राजा कशा पायी अहंकार करेल बरं? काहीही अहंकार नाही. उलट प्रजेनं जे प्रेम दिलं त्या प्रेमाला त्या ठिकाणी अभिवादन करून राजाने प्रजेच्या सगळ्या इच्छांना पूर्ण केलं आणि आपल्या राजमहालात परत आले. अशा प्रकारे त्या ठिकाणी सूतजी महाराज शौनक महाराजांना ह्याचं सगळ्याचं वर्णन करून सांगतात. म्हणतात बघा, आता ही कथा कुठे आली आहे बघा, हे जे चाललं होतं ना आपलं नैमिषारण्यामध्ये, सूत महाराज बसलेले शौनकजी महाराजांना सांगतात. त्या कथेमध्ये विदुर आणि महाराज मैत्रेय ऋषींचा संवाद आलेला आहे. अशा प्रकारे हा संवाद चालू आहे. यामध्ये आता विदुरजी महाराज म्हणतात की महाराज खूप छान हो, खूप सुंदर ही कथा तुम्ही मला वर्णन केली की पृथू महाराजांच्या जीवनामध्ये एवढ्या अद्भुत दिव्य शक्ती आहेत याचं तर खरंच आम्हाला आकलन नाही नव्हतं की ध्रुव महाराजांच्या वंशामध्ये वेन सारखा राजा अत्याचारी अन्यायी आला, परंतु त्याच्या अत्याचार अन्यायाला निमूटपणे सहन करणारी प्रजा जेव्हा आक्रांत होते, देवाकडे प्रार्थना करते, तेव्हा परमात्मा अवतार धारण करून येतात आणि सगळ्या प्रजेचं दुःख दूर करतात. याचं जिवंत उदाहरण आम्ही बघितलं आणि खूप आनंद झाला. विदुरजी महाराज म्हणतात की कृपा करून तुम्ही ही कथा मला सांगितली की बघा, सगळे ब्राह्मण लोक जेवढे होते त्या सगळ्यांच्या प्रती अपार प्रेम असणारे महाराज पृथू, आणि बघा ही जी त्यांनी बनवलेली पृथ्वी आहे ना, पृथू महाराजांनी पृथ्वीचं काय केलं, मंथन केलं, दोहन केलं, औषधी काढल्या, धनधान्याने संपन्न केलं. आपल्याकडे ज्याही भोगाच्या वस्तू आहेत या सगळ्यांना संपन्न केलं, शिवाय पृथ्वीला सपाट केलं.
आणि एवढं केल्यानंतर ज्यांनी पृथ्वीला आता नव्यानं जन्म दिलेला आहे बरं का, ही पृथ्वी पहिली अशी नव्हती, पहिली वेगळी काही होती आणि आता जी पृथ्वी दिसते ही महाराज पृथू यांनी बनवलेली आहे. अर्थात पृथ्वीला त्यांनी जन्म दिला म्हणून महाराज पृथू हे माता पृथ्वीला आपली मुलगी मानतात. म्हणजे महाराज पृथू वडील आहेत आणि पृथ्वी त्यांची मुलगी आहे. अशा प्रकारे त्यांनी पृथ्वीला एवढं सुंदर नटवलं, एवढं धनधान्याने संपन्न केलं की महाराज पृथूंनी ज्या भोगाचा आता ज्या वस्तूंचा भोग घेतला होता त्याच वस्तू अद्याप आपल्या सगळ्यांना पुरतायत बरं का, संपलेल्या नाही. एवढ्या प्रचुर मात्रेमध्ये त्या सगळ्या वस्तूंची उपलब्धी त्यांनी करून दिली होती. तेच सगळे बीज आजही आहेत जे आपण वापरतो, तेच बीज आहेत ज्यांना पृथ्वी मातेनं पृथू महाराजांना दिलं होतं. तेच बीज आज वापरून आज आपण पोट भरतोय. म्हणजे अर्थात पृथू महाराजांनी जे काही उच्चिष्ट ठेवलेलं होतं तेच अजून आपण खातो तरी संपत नाही. एवढं मोठं धनधान्याने संपन्न असणारे बघा सगळे जेवढे लोक आहेत, जेवढे लोकपाल आहेत, हे सगळे इतक्या सुंदर प्रकारे या राजाच्याच जीवावर निर्वाह करतात सगळेच्या सगळे. मग विचार करा असा कोण समजदार व्यक्ती नसेल बरं जो या राजाची कीर्ती ऐकणार नाही. म्हणून म्हटले की अशा पुण्य कीर्ती असणाऱ्या राजांची कथा ऐकत जावी जेणेकरून आपल्या जीवनामध्ये थोडा तरी प्रकाश पडेल, आपल्या डोक्यामध्ये जो अंधार दाटलेला आहे थोडासा नाहीसा होईल, अंधाराचं जाळं थोडं 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 कमी होईल. म्हणून अशा महान राजांची कीर्ती ऐकली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी विदुरजी महाराज म्हणतात की महाराज तुम्ही इथपर्यंतची कथा सांगितली, परंतु आता इथून पुढे जी कथा आहे ती सुद्धा मला ऐकायची इच्छा आहे. बघा पृथू महाराजांची ही तर अर्ध्यातलीच कथा, अजून पुढे फार पराक्रम त्यांनी केलेले आहेत, तर ते सुद्धा आम्हाला कृपा करून सांगा. अशा प्रकारे जेव्हा महात्मा विदुर म्हणतात तेव्हा आता मैत्रेय ऋषी त्यांना सांगायला लागले की महाराज त्या ठिकाणी आता असं झालं की महाराज पृथू जे आहेत त्यांनी काय केलं म्हणतात, भगवती मा गंगा आणि माता यमुना या दोन्हींच्या मध्यवर्ती भागामध्ये त्या ठिकाणी पुण्यकर्म करणारे महाराज पृथू आपल्या पुण्यकर्मांना कशा प्रकारे वाढवता येईल आणि प्रारब्धाने मिळालेल्या सगळ्या यथावत भोगांना संतुष्टीने आनंदाने स्वीकार करून परमात्म्याच्या भक्तीमध्ये डुबून राज्याला अनुशासन करतायत. आणि ते महाराज जे की संपूर्ण ब्राह्मण वंश जेवढे आहेत ना, ब्राह्मण वंश जेवढे ब्राह्मण आहेत त्यांचे वंशज जेवढे ब्राह्मण लोक आहेत तथा विष्णू भक्त जेवढे लोक आहेत त्या सगळ्या भक्तांना जर सोडलं तर हे जे राजा आहेत या राजाचं पृथ्वीवरती 7 द्वीपावर राज्य आहे, अनुशासन आहे. आता यांच्यावर का अनुशासन आहे? ब्राह्मणांवर राजाने अनुशासन करू नये. जे महान परमात्म्याचे भक्त आहेत ना अशा लोकांवर सुद्धा राजाने अनुशासन करू नये. कारण की राजाच्या पलीकडची गोष्ट आहे ही. ब्राह्मणांवर राजा कधी अनुशासन नाही करू शकत, तर ब्राह्मण लोक राजावर अनुशासन करतात. ब्राह्मण लोक राजाला उपदेश करतात, राजा असं कर तसं कर, मार्गदर्शन करतात. जसं बघा पूर्वीपासूनच सगळ्या राजांच्या राज्यामध्ये एक एक कुलगुरू असायचे. कुलगुरू म्हणजे कुणीतरी आपले गुरु आहेत आणि राज्याच्या राजकारभारामध्ये ज्या काही अडचणी असतील, जे काही निर्णय असतील ते निर्णय घेण्याकरता ज्यांचं मार्गदर्शन अनमोल असतं ते म्हणजे कुलगुरू आहेत. आणि या कुलगुरूंचं मार्गदर्शन घेण्याकरता राजा सदा सर्वदा तत्पर असायचे. अर्थात सगळे जेवढे ब्राह्मण आहेत ना या सर्व ब्राह्मणांचं काय करायचे हे राजा मार्गदर्शन घ्यायचे. ब्राह्मण भक्त होते मग ब्राह्मणांवर अनुशासन करत नव्हते. अशा प्रकारे सांगितले की बाकी सर्व पुरुषांवरती मात्र राजाचं काय होतं, अनुशासन होतं. संपूर्ण पृथ्वीवरचे जे 7 द्वीप आहेत त्याला आपण 7 खंड नाही का, जसं आपण जिथे राहतो हे कोणता द्वीप आहे, जम्बूद्वीप, जम्बूद्वीप आहे ना, असे 7 द्वीप आहेत. अशा 7ही द्वीपांवर एकाच राजाचं राज्य आहे. म्हणून विचार करा तो राजा केवढा मोठा असेल. अशा प्रकारे मग सांगितले की महाराज जे आहेत त्यांनी काय केलं, पुढे म्हणतात की संपूर्ण राजर्षी लोक जेवढे आहेत, संपूर्ण राजर्षी महर्षी तपस्वी या सर्वांचे वंदनीय असणारे हे राजा यांचं अत्यंत सुंदर वर्णन केलं बरं का. आतापर्यंत यांचं वर्णन केलं नव्हतं. भागवतामध्ये हे दिसतात कसे त्याचं पण वर्णन आलंय. तर म्हणतात की हे राजा जे आहेत ना ते
सगळे जेवढे नक्षत्र आहेत, बाळांनो तुम्ही एकतर बसा शांत, नाही तर हा गेले गेले महाराज गेले. ते बाळ गोपाळांचं स्वरूप आहे, प्रेमानेच त्यांना त्यांच्यासोबत बोललं पाहिजे, नाही तर भगवान कृष्णाचं भागवत कधी आपल्याला लागू नाही पडणार. हे सगळे बाळ गोपाळ आहेत. तर काय आहे म्हणतात की राजा पृथू जे आहेत त्यांचं वर्णन केलं. ते म्हणतात की जेवढे नक्षत्र तारे आहेत ना, हे तारे जेवढे आकाशात चमकतात ना, तुम्हाला दिसतात ना रात्री, या सगळ्या ताऱ्यांमध्ये चंद्रमा कशी आहे बरं? अत्यंत उज्ज्वल आहे. या संपूर्ण ताराग्रहांमध्ये चंद्र जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे सांगितलं की हे राजा कसे आहेत? सर्वांच्या मध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांचं शरीर कसं होतं म्हणतात? उंच होते, ते फार उंच होते. दोन्ही हात जे आहेत, भुजा अत्यंत भारदस्त, विशाल आणि लांब होत्या. आजानुबाहू म्हणतात ना, आजानु म्हणजे गुडघ्यापर्यंत बरं का. उभं राहिल्यानंतर ज्या व्यक्तीचे हात गुडघ्यापर्यंत टेकतात असे आजानुबाह, एवढे लांब लांब हात ज्यांचे आहेत ते राजा. त्याच्यानंतर म्हटले की त्या राजाचे जे नेत्र आहेत ते अत्यंत सुंदर कमळासारखे आहेत. सुंदर कमळ, कमळ जसे उमललेले आहेत ना तसे डोळे आहेत. रंग एकदम गोरा आहे. पुढे म्हटले की अरुण वर्ण, त्याने नासिका जी आहे अत्यंत सुघड आहे. नाक कसं आहे? सुंदर आहे, सुघड आहे, उंच आहे, तुम्ही जेही म्हणा, सुंदर नाक आहे. पुढे म्हणतात की त्यांचं तोंड, मुख अत्यंत मनोहर आहे. इतकं सुंदर तोंड आहे की एखाद्याच्या मनाला सहजासहजी काय म्हणतात आकर्षित करेल. पुढे म्हटले स्वरूप अत्यंत सौम्य आहे, उग्र नाहीये, एकदम सौम्य, शांत आहे, गंभीर आहे. दोन्ही खांदे त्यांचे उंच उंच आहेत. त्यांचे अत्यंत सुंदर मधुर हास्य आहे. त्यांची दंतपंक्ती अत्यंत सुंदर आहे. दातही खूप सुंदर आहेत म्हटले राजाचे बरं का. किती सुंदर वर्णन केले बघा. पुढे म्हणतात की राजाकडे अत्यंत सुंदर देदीप्यमान असं तेज आहे. संपूर्ण शरीर तेजस्वी आहे. त्यांचे पाय सुवर्णाप्रमाणे चमचम करतात, सोन्यासारखे चमकतात. नाभिस्थान एखाद्या भवर प्रमाणे गंभीर आहे, खोल आहे. अशा प्रकारे पुढे म्हटले की त्यांचे जे केस आहेत ते बारीक आहेत, कुरळे आहेत आणि एकदम काळ्याशिवाय त्याला तेल वगैरे सुंदर इत्यादी सुसज्जित आहे. त्यानंतर म्हटले की त्या ठिकाणी राजांनी काय केले? सुंदर अशा प्रकारची अत्यंत बहुमूल्य शुभ्र सफेद वस्त्राची धोती घातली आहे. धोतर घातलंय राजाने आणि वरून म्हटले त्या धोतराला अनुरूप अशी चादर वरून पांघरलेली आहे. अशा प्रकारे राजाने आपल्या शरीरावरती एकही आभूषण घातलेलं नाही. सगळे आभूषण काढून ठेवले. कशा करता? म्हणजे त्यांना दीक्षा घ्यायची होती, म्हणून दीक्षा घेण्याकरता त्यांनी सगळे कपड्यावरती सगळे अलंकार जेवढे होते काढून टाकले. मुकुट नाही, गळ्यात माळ नाही, कानात कुंडल नाही, हातात काहीही कोणतंही आभूषण ठेवलेलं नाही. अत्यंत सुंदर प्रकारे फक्त कृष्ण मृग, काळ्या रंगाचं जे हरिण असतं ना त्याचं जे चांबडं आहे ते त्यांनी अंगावरती ओढलं होतं. अशा प्रकारे अत्यंत अंग प्रत्यंगाची शोभा विखरणारे ते महाराज त्या ठिकाणी अत्यंत सुंदर दिसू लागले. बघा, जेव्हा व्यक्ती अलंकार घालतो ना तेव्हा त्या अलंकारामुळे, दागदागिन्यामुळे खुलून दिसतो, बरोबर आहे ना? अच्छा, ठीक आहे. दागदागिन्यामुळे खुलून दिसतो, परंतु जेव्हा दागिने त्याच्या अंगावर नसतात तेव्हा त्याचं वास्तविक सौंदर्य दिसतं. कारण की आता बाकीचं जे सौंदर्य आहे ते दागिन्यामुळे खुललंय ना हो, पण जेव्हा दागिने नसतानाही जो व्यक्ती सुंदर दिसतो ते त्याचं वास्तविक सौंदर्य आहे. मग अशा प्रकारे महाराज अत्यंत सुंदर आहेत. त्यांचं भाषण अत्यंत कसं आहे? सुंदर, अत्यंत विचित्र, सुंदर सुंदर पदांनी युक्त आणि गंभीर, एकदम निशंक, मधुर आणि स्पष्ट. बघा, अशा प्रकारे महाराज पृथू जे आहेत सुंदर अशा प्रकारे उभे राहिले त्या सभेमध्ये आणि आता भाषण देऊ लागले, बोलू लागले. काय बोलतात? म्हणतात महाराज आता आपल्या वाणीला सुंदर प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. तर आपली जी प्रजा आहे त्या प्रजेला ते उपदेश करू लागले. काय उपदेश करतात? म्हणतात राजोवाच सभ्या गृणतु भद्रं वः साधवो य इहागताः सत्सु जिज्ञासुभिर्धर्म आवेद्यं स्वमनीषिवत्. हे महाराज,
त्या ठिकाणी राजा सांगतात की प्रजाजनांनो, प्रजेला उपदेश करतात, म्हणतात प्रजाजनांनो तुम्ही सगळे महानुभाव आहात, तुम्ही इथे जेवढे उपस्थित आहात ते कोण आहात, तुम्ही सगळे महानुभाव आहात, तुम्ही कोणी साधारण नाही, तुमच्याकडे काही साधारणता नाही, दिव्यता आहे. पुढे म्हणतात की तुम्ही सगळे विचारशील आहात. पुढे आणखी सांगतात की बघा भगवान परमात्म्याच्या भक्तीद्वारे तुम्ही सगळे निर्मल निश्चळ झालेले आहात आणि माझी एवढी मोठी दिव्यता नाहीये तुमच्याकडे की मी तुम्हाला काही उपदेश करू शकेल, माझी ती योग्यता नाही मुळात. आणि या सभेमध्ये महान महापुरुष आप्तपुरुष सगळे साधू संत मोठे मोठे ऋषीमुनी सगळे बसलेले आहेत, प्रजाही बसलेली आहे आणि यांच्यामध्ये मी कुणाला काही उपदेश करावं अशी माझी योग्यता नाही. पुढे महाराज सांगतायत की हे बघा जो कोणी व्यक्ती त्या ठिकाणी भगवत भजन करून आपल्या जीवनामध्ये शास्त्रचिंतन पूर्वक जीवनाचा त्याग करतो तो त्या ठिकाणी वास्तविक जीवन जगतो, नाहीतर काहीही उपयोग नाही. महाराज सांगतात की तो राजा उचित आहे, तो राजा चांगला आहे कसा, ज्याने की जीवनभर धर्मपूर्वक आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन केलं, प्रजेला धर्मामध्ये आरूढ केलं. बघा बरं का राजा कसा असला पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे. अत्याचार अन्याय अधर्मामध्ये निमग्न असणाऱ्या प्रजेला तिथून बाहेर काढून धर्म आचरण करायला लावणं, धर्माचं आचरण शिकवणं हे राजाचं काम आहे. राजाने काय केलं पाहिजे प्रजेकरता? सांगितले की तुम्ही जर विषय वस्तूंच्या भोगामध्ये निमग्न आहात तर त्या विषय वस्तूंचं निरर्थकता राजाने सिद्ध करावी आणि परमात्म्याच्या भक्तीकडे थोडी तरी तुम्ही वाटचाल करावी अशा प्रकारची प्रेरणा राजाने प्रजेला दिली पाहिजे बरं का. आणि नुसती प्रेरणा देऊन उपयोग नाही, ते आचरणही केलं पाहिजे. बघा जसं यथा राजा तथा प्रजा म्हटले त्याच्याकरता, कारण की यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजन सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते म्हटलेलं आहे की जो श्रेष्ठ महापुरुष जे काही आचरण करतील ना, यद्यदाचरती श्रेष्ठ व्यक्ती जे आचरण करतो बाकीची सामान्य प्रजा तेच आचरण करायला शिकते. बाकीची प्रजा सुरुवात करते, ते ऐकते प्रजा, कारण की त्यांना माहित आहे की हा मोठा माणूस आहे, त्यांच्या दृष्टीने हिरो आहे आणि हिरो जे करतो ना बाकीचे लोक तेच करायला लागतात. बरोबर की नाही? आज आपल्या दृष्टीने हिरो कोण आहे? हिरो कोण आहे म्हणजे सामान्य भाषेत मी हिरो बोलले बरं का, त्याला श्रेष्ठ म्हणा तुम्ही. आज आपल्या दृष्टीने हिरो कोण आहे? फार विचित्र समाज झाला हो. इतकं पतित एवढं पडला, एवढे विचार पडले कसे माणसाचे की जे लोक नाटक करतात, पाखंड करतात, नौटंकी करतात त्या लोकांना हिरो समजतो आज आपण. ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये कधी एका क्षणासाठीही धर्म आचरण केलं नाही, जे कधी खरं बोलत नाही, जे कधी मातृपितृ सेवा करत नाही, जो व्यक्ती कधीही धर्माचरण करत नाही, जो कधी सत्संगाचं श्रवण करत नाही, असा व्यक्ती आपल्यासाठी आज काय आहे? हिरो आहे. आणि ते लोक जे करतील ना ते स्टाईल लोक करायला लागतात. समजा एखादा हिरो ते फाटक्या पॅन्टी घालायची तर खूप जबरदस्त स्टाईल आली होती, आता असेल बहुतेक मला माहित नाही. एका ठिकाणी आम्ही बघितलं ना ते फाटकी पॅन्ट घातलेली एक महिला कुठे मेट्रो मध्ये बसली होती, मेट्रो रेल्वे जी असते ना तिथे बघितली फाटकी पॅन्ट. म्हटलं मला असं आधी वाटलं तोपर्यंत ही स्टाईल माहीत नव्हती. म्हटलं अरे बापरे किती गरीब आहे बिचारी, एवढी पॅन्ट फाटलीये, एवढी पॅन्ट फाटलीये आणि हिच्याकडे पैसे नाही आहेत नवीन पॅन्ट घेण्याकरता. पहिलं हेच वाटतं, मग थोडं असं वाटलं अरे आपल्याकडे असं थोडंफार द्यावं, महिला कपडे घेवाय लवकर चांगले कपडे घाल. पण त्याच्यानंतर जेव्हा मी कुठेतरी म्हटलं, एक दोन मुली ज्या कुणी आश्रमात असं मी म्हटलं, एक मुलगी फार गरीब होती बिचारी, मेट्रोमध्ये भेटली होती, तिची पॅन्ट फाटलेली होती, तेव्हा ते माझ्यावर हसले. तुम्हाला काय कळतंय म्हणजे तुम्हाला ते ती पॅन्ट फाटलेली नाहीये, ती पॅन्ट मुळातच तशी आहे. कशा करता? ती फॅशन आहे, म्हणजे कोणत्या तरी हिरोईननी घातली होती आणि ती स्टाईल लोकांनी मारली. बघा आज लोकांकरता आहे हिरो आणि हिरोईन श्रेष्ठ आहेत,
ते जी स्टाईल वापरते, केसाची स्टाईल, एका मुलाने ते एकीकडचं पूर्ण आणि हे सगळं तसंच ठेवलंय. म्हटलं अरे बाबा आरशात बघितलं की नाही, न्हावी विसरला का एकीकडचा म्हणायला. फार विचित्र. म्हणजे एखाद्याने स्टाईल मारली, तिचं अनुपालन करतायत मूर्खासारखं. ही किती विचित्र पद्धती. गाढवं आहेत का जनावर आहेत आपण. एखाद्याने काय सांगितलं, हो संत महापुरुषांचं आचरण विसरलात का? आज आपल्याकरता संत महानुभाव श्रेष्ठ उरलेच नाही कुठल्याच दृष्टीने. असा तसा देव फुकटमध्ये नाही भेटत. कुठल्या बाजारात 2-4 किलो भेटला तुम्हाला, 2-400-2-4 हजार रुपये दिले आणि देव भेटला, हे कोणत्या दृष्टीने सगळं आहे. आज खरं तर ना सगळ्या गोष्टीचा तोल मोल भाव झालेला आहे. ही आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुम्ही आम्हाला एवढं द्या म्हणजे बदला येतात बघा. म्हणजे आज लोक म्हणतात आम्ही भजनही करू, त्या भजनाचं सुद्धा आम्ही एवढं मोल घेऊ म्हणतात. किती विचित्र स्थिती आहे बरं. उलट भाग्य आहे बरं का हे, की एखादा यजमान आपल्याला त्याच्या घरी भजनाला येता का म्हणून हात जोडून बोलावते बिचारा. आपलं भाग्य, आपलं नशीब आहे की त्या बिचाऱ्याच्या मुळे तरी आपल्याला भजन घडत आहे देवाचं. नाही तर घरी बसून तुम्ही कोणते भजन करणार आहे. आपण एकटे बसल्याने विठ्ठला 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 म्हणत बसलोय कधी. एवढे तर आपण महान नाहीयेत. म्हणून तर जेव्हा संधी मिळते ना भजनाची, तेव्हा फ्रीमध्ये करायचं. आपल्याला काही भेटलं नाही चालेल, चहामध्येच खुश व्हायचं. हे फार महान गोष्ट आहे. नाही तर बघा बरं, तुम्ही एक विचार करा, तुम्ही एक भजन करता आणि त्याच्या बदल्यात जेवढे काही धन घेता, 4-5 हजार 10 हजार जे काही घेणार आहेत तुम्ही विचार करा, त्या 2-4 हजाराच्या साठी तुम्ही तुमचं पुण्य त्या यजमानाच्या पदरात टाकताय. पुण्य एवढं स्वस्त आहे गाव, हे 2-4 हजारात तुम्ही त्याचा सौदा केला. पुण्य एवढं स्वस्त आहे का? पुण्य दुसऱ्याला जर द्यायचं असेल तर त्या बदल्यात करोडो रुपयाची संपत्ती जरी मिळत असेल तरीही ती त्या पुण्यापुढे फिकी आहे. पुण्याचा सौदा पैशाद्वारे होऊ शकत नाही. तुम्ही भजन करून पुण्य, तुम्ही भजन करून यजमानाकडून धन घेता, त्याच्याकडे पुण्य देता आणि त्या बदल्यात धन घेता. ही अत्यंत वाईट परिस्थिती, विचित्र स्थिती आहे. आणि आज समाजामध्ये सगळीकडे तेच आहे. देवाचं नाव घेण्याचे पैसे आहेत. मग तुम्ही आता कशाचे पैसे घेणार अजून? हा पराक्रम आहे. आणि मला खूप आनंद वाटतो. खरं सांगू का तुम्हाला एक गोष्ट, मला बरेच लोक म्हणाले बरं का, खरे सांगायची गोष्ट आहे, बरेच लोक मला म्हटले तुम्ही भागवत कथा तुमच्या गावात चालवली आहे आणि किती लोक येतात ऐकायला. मी म्हटलं 4 जरी आले तर मला तेवढाच आनंद आहे. म्हणजे काय ना तेवढं तुम्हाला भेटतं काय? पैसे मिळतात का तिथं? बाहेर कार्यक्रम करून तरी तुम्हाला काहीतरी दक्षिणा मिळते. मग इथं तर तुम्हाला काहीच मिळत नाही. म्हटलं पण तरी पण सांगू का, बाहेर कार्यक्रम करून दक्षिणा मिळते त्याही पेक्षा जास्त आनंद मला या भागवत कथेमध्ये आहे. मग मला सांगा, पैसे जास्त महत्वाचे की आनंद? आनंद मिळतोय ना इथे. आनंद का मिळतोय? खरं एक गोष्ट सांगू का, काल मी विचारलं, खूप दिवसानंतरचा तो प्रश्न होता. काल मी विचारलं की कपिल मुनी कोण आहे? तर तुमच्यापैकीच काही महिलांनी उत्तर दिलं, काय? कपिल मुनी कर्दम ऋषींचे पुत्र आहेत. मला ती दक्षिणा मिळाल्यासारखं वाटलं. इतका आनंद झाला की ती गोष्ट मी आज दिवसभर आठवत होते. किती आनंद, म्हणजे मला इतकं भरभरून आलं होतं की मी ते काल व्यक्त करू शकले नाही खरं म्हणजे. पण ही खरी दक्षिणा आहे. जर तुम्ही भागवत कथा ऐकून काही गोष्टी डोक्यामध्ये ठेवतायत, पहिली गोष्ट नुसतं डोक्यात ठेवायचं नाहीये, तिला थोडं थोडं आचरणात जर आणलं तर खरी ही गुरुदक्षिणा आहे, खरी भागवताची ही दक्षिणा आहे. आणि खरं सांगू का, कथा फुकटमध्ये ऐकायची नसते. ही गोष्ट तुम्ही कान उघडे ठेवून ऐका. कथा फुकट ऐकायची नसते. मग त्या बदल्यात धनच द्यावं अशी अपेक्षा नाहीये. तुम्ही कथा ऐकतात ना, ती कथेचं उद्दिष्ट काय आहे, ज्या उद्देशाकरता कथा चालू आहे, हे उद्देश आहे की भगवान परमात्म्याच्या श्री चरणावर आपली निर्मळ भक्ती मनामध्ये जागृत व्हावी. ती निर्मळ भक्ती गंगेसारखी निरंतर आपल्या अंतःकरणात वाहत राहावी, या उद्देशाच्या करता आपली भागवत कथा चालू आहे. आणि हे उद्देश जेव्हा पूर्ण होईल ना, तेव्हा समजायचं की या भागवत कथेचं मोल तुम्ही त्या ठिकाणी काय केलं? चुकती केलं. मग विचार करा. बाकी धन देऊन तुम्ही या भागवत कथेमधून उरीण होऊ शकत नाही. मग काय करावं लागेल? परमात्म्याची भक्ती, त्या भक्तीला अंतःकरणात स्थान द्यावं लागेल. आणि हेच भागवत कथेचं
महत्त्वाचं स्थान आहे ना. बघा, आपल्या पहिल्यापासून आतापर्यंतचे विचार करा, भागवत कथा ऐकून भक्तीच सर्वांना मिळालेली आहे आणि भक्तीचं दुःख दूर झालेलं आहे. पहिल्यापासून आतापर्यंतच्या उपाख्यानामध्ये ही भक्तीच परिपूर्ण आहे. अशा प्रकारे ही भागवत कथा अत्यंत सुंदर आहे, दिव्य आहे आणि खूप आनंद पण वाटला. म्हणून निस्वार्थ काम केलं पाहिजे कुठलंही. जिथे बाकी ठिकाणी बघा कसं आहे, बाकी ठिकाणी कीर्तन केलं, प्रवचन केलं, ते लोक जे आहेत ना दक्षिणा देऊन मोकळे होते. त्यांना वाटतं की आम्ही दक्षिणा दिली, आता याच्या पुढे काही करणं गरजेचं नाहीये. महाराजांनी सांगायचं काम केलं, आपण नाही ऐकायचं काम करू, असे सांगणारे किती का आले आणि किती गेले. आपल्याला करायचं काय? अशा प्रकारे लोक हीच विचारधारणा बनवतात. आणि खरी गोष्ट आहे, गुरुजी पण मला नेहमी तेच बोलतात, तू बाहेर कार्यक्रम करते, तुला भेटतं काय? मला विचारतात बरं का, मिळतं काय बाहेर कार्यक्रम करून? जर मिळालं तर थोडीफार दक्षिणा मिळेल. दक्षिणा पण आमच्यासारख्याला फार जास्त नाही देत लोक, नको तिथं भरपूर देतील, पण जिथे खरी आवश्यकता आहे तिथे देत नाही. तरीही म्हणतात की थोडीफार दक्षिणा मिळते, याच्या व्यतिरिक्त काय मिळतं? जर दुसरं काही मिळालं तर थोडीफार प्रसिद्धी मिळेल, पण यापेक्षा आत्मकल्याण होईल अशी कोणतीही गोष्ट मिळत नाही. ही खरी गोष्ट आहे. पण या ठिकाणी खरं आहे, भागवत कथा ऐकताना मलाच कधी कधी धन्य वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की त्या श्रोत्यांचे धन्यवाद द्यावे की तुमच्यामुळं मला भागवत कथा सांगायची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऐकण्याची कृपा करा शेवटपर्यंत. 4-4 जरी आले ना शेवटपर्यंत मला आनंद वाटेल, पण तरीही अपेक्षेपेक्षा तुम्ही जास्तच येत आहे, याचा खूप मोठा आनंद आहे. तरी बघा, आपलं गाव मोठं आहे, त्यात 10,000 लोकसंख्येत 100 लोक जरी आले नाही तरीही दुःख व्यक्त करायचं नाही, कारण भागवत कथा आहे की त्या दिवशी सांगितलं, ज्याप्रमाणे ज्याला मूल्य कळालं तोच ऐकेल याला. तर मग आपला जो विषय चाललेला आहे याच्यामध्ये बघा, पृथू महाराज जे आहेत फार निरंतर परमात्म्याच्या मध्ये तल्लीन राहणारे, आणि ते सांगतात की निस्वार्थपणे भगवत सेवा करा, कोणत्याही कामनेची अपेक्षा करू नका. तुम्ही जेव्हा भजन करता, तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रकारची सेवा करता देवाकडे, त्या सेवेच्या बदल्यात काही मला मिळावं अशी अपेक्षा करू नका, ना लोकांकडून ना देवाकडून. मला देवाने सुद्धा काही द्यावं अशी मनातही चुकून इच्छा व्यक्त करू नका देवाकडे. कारण की बघा, देव जर आपण जर देवाला पूजा केली, त्या पूजेच्या बदल्यात त्या पूजेचं फळ देऊन देव मोकळा होऊन जाईल. बाकीची चिंता कोण करेल मग आपली? म्हणून देवाची फक्त पूजा करायची, मागायचं कधीच काही नाही. जर मागितलं तर देव मोकळा होऊन जाईल. म्हणून देवाला मोकळं करायचं नाही, तर कायमचं बांधून ठेवायचं की देव बांधून आहे आपल्याजवळ. मग तो बांधून असल्यामुळे आपल्या बापाप्रमाणे जशी वडील आपल्या लेकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, त्याप्रमाणे परमात्मा मग सगळंच पूर्ण करतात. जे मागितलं, जे पाहिजे ते सुद्धा आणि जे नकोय ते सुद्धा, प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात. म्हणून परमात्म्याप्रती निरंतर निस्पृह भावाने, निष्काम भावानेच त्या ठिकाणी प्रार्थना करावी, त्या ठिकाणी काय करावं? उपासना करावी. अशा प्रकारे पृथू महाराज आपल्या प्रजेला उपदेश करतात. म्हणतात की हे बघा, परमात्म्याच्या भक्तीद्वारे धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे जे चतुर्वर्ग आहेत हे सर्व प्राप्त होतात. स्वर्ग भगवान परमात्म्याच्या अधीन, स्वर्गापवर्ग परमात्मा त्यांना देतात. कर्म फलाचे दाता भगवान परमात्मा जे आहेत ते त्या ठिकाणी सर्वस्व आपल्या भक्तांना प्रदान करतात. म्हणून बघा, या विषयामध्ये कधी पडायचं नाही. हे सगळे विषय भोग जे आहेत ना, 5 ज्ञानेंद्रियांचे पंचविषय कोणते आहेत? जे 5 पंचविषय आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या 5 या विषयांमध्ये कधीही मनाला अडकवायचं नाही. नाहीतर हे जे मन आहे याला पूर्णपणे आपल्याला जीवनामध्ये या सांसारिक विषयांमध्ये फसवून मृत्यूपर्यंतही सुटका मिळवू देणार नाही. म्हणून एकदम शोचनीय गोष्ट आहे. असे लोक धर्मविमूढ आहेत जे की भौतिक गोष्टींची चिंता करतात, भौतिक गोष्टींना महत्त्व देऊन त्यांचं विशेषत्व त्यांना वाटतं. म्हणून म्हणतात की निरंतर भगवान परमात्म्याच्या चरणकमलांची सेवा करता येईल अशा प्रकारची मनामध्ये अभिलाषा ठेवा. म्हणून म्हणतात की संपूर्ण जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती गंगेप्रमाणे व्हावी, जी शीतल आहे, संसारामधून तापलेल्या होरपळलेल्या जीवाला, संतप्त झालेल्या जीवाला निरंतर शांती प्रदान करणारी आहे, मनामध्ये असलेल्या सर्व मालिन्याला तत्काळ नष्ट करून देणारी आहे.
म्हणून परमात्म्याच्या श्री चरणावरच आश्रय घेणारा पुरुष काय करतो? मुक्त होतो, जीवनमुक्त होतो. अशा प्रकारे विशुद्ध घन ज्ञान तत्व विग्रह परमात्म्याचीच निरंतर तुम्ही उपासना करावी. आणि पुढे सांगितले की राजा हे तोच श्रेष्ठ आहे जो अशा प्रकारे प्रजेला उपदेश देतो आणि स्वतःही त्या आचरणामध्ये स्थिर राहतो. आणि शेवटी जीवनाचा त्याग करून जेव्हा तो राजा स्वर्गाला जातो तर या प्रजेच्या माध्यमातून पुण्यवान होतो आणि त्या पुण्याच्या बळावरती अति उत्कृष्ट स्थानावरती भगवान परमात्म्याच्या परमपदाला प्राप्त होतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी पृथू तुमचा राजा चांगल्या चांगल्या ठिकाणी जावा, कुठे चांगल्या परमपदाला मी पोहोचावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कृपा करून तुम्ही एक काम करा. काय करा? आणि भगवंताचं भजन करा. बघा राजाने काय मागितलं प्रजेकडं? तुम्ही प्रजाजन देवाचं भजन करून मला चांगल्या परमपदाला नेऊन पोहोचवा. किती मोठी दिव्य प्रार्थना आहे बरं. आपण काय म्हणू? तुमच्याकडे धन धान्य संपन्न काय असेल ते हा टॅक्स द्या, तो टॅक्स द्या, हा कर द्या. उलट प्रजेकडून मिळालेला टॅक्स सुद्धा सरकारी कोषागारात जमा होण्याऐवजी खिशात जमा होतो. जे काही आहे सगळं खाऊन टाकतं सरकार. मग हे जे सरकार आहे ना, असा जो राजा आहे अतीव भ्रष्ट आहे, अशा राजाला नरकातही जागा मिळत नाही. आणि हा राजा जो प्रजेला पुण्य देतो आणि प्रजेद्वारे पुण्य घेतो तो राजा आणि ती प्रजा दोन्हीही पुण्यवान होऊन भगवंताच्या परमपदाला जाऊन मिळतात. म्हणून राजा सुंदर प्रकारे उपदेश करतात आणि हा उपदेश संपन्न झालाच होता. तेवढ्यात त्या ठिकाणी महाराज परमात्म्याच्या कृपेद्वारे त्या ठिकाणी कोण आलं? म्हणतात सनकादी ऋषी मुनी सगळे येऊन त्या ठिकाणी उपस्थित झाले. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे ऋषीमुनी एकत्र आले आणि त्या ठिकाणी राजाला आशीर्वाद दिला. महाराज अत्यंत प्रसन्न झाले. जसे ऋषीमुनी समोरून पाहिले त्यांनी राजा खूप खुश व्हावा. किती आनंदाची गोष्ट आहे ही. राजा धावून गेले, त्यांचं स्वागत केलं, सिंहासनावर बसवलं आणि त्यांचे दोन्ही पाय धुतले, आचमन वगैरे दिलं, पूजा केली आणि हात जोडून समोर बसले. आणि म्हणतात की हे महाराज, राजा म्हणतात की हे मंगलमूर्ती मुनीश्वरांनो, तुम्ही खरं म्हणजे परमात्म्याच्या कृपेद्वारे बघा भगवंताने माझ्यावर कृपा करण्याकरताच तुम्हाला पाठवलेलं आहे. आज देवाची माझ्यावर खरी कृपा झाली की मला संतांचं दर्शन झालं. बघा संतांचं दर्शन कधी होतं? जेव्हा देवाची आपल्यावर कृपा होते. देवाची खरी कृपा आहे जेव्हा संत महापुरुषांचं सानिध्य आपल्या जीवनामध्ये लाभतं. आणि जे आपल्याला संत सानिध्य लाभतंय ना, याचा अर्थ देवाने आपल्यावर ही केलेली थोर कृपा आहे. या संत सानिध्याला, संत महापुरुषांच्या पावन संगतीला कधी मुकायचं नाही. तो जीव अत्यंत मूढ आहे. म्हणून सांगितले की महाराज माझं असं मला काही कळतच नाही, माझं असं काय थोर पुण्य होतं की आज तुम्ही आमच्या घरी आलात. खरं म्हणजे तुमच्यासारख्या संत महापुरुषांनी एखाद्याच्या घरी जावं आणि त्याने बनवलेले 2-4 घास आपल्या मुखामध्ये आपल्या तोंडाने खावे, हे फार मोठं भाग्य आहे त्या गृहस्थाचं बरं का. हे भागवतात सांगितलंय. येथे एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. येथे कुठे संत महापुरुषांच्या मुखामध्ये तुम्ही कमवलेल्या अन्नाचा एक घास जरी गेला ना तर करोडो यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. एक घास म्हणजे एकदा जरी तुम्ही एखाद्या संन्यासी माणसाला भिक्षा दिली, एखाद्या संत महापुरुषांना भिक्षा दिली, तुम्ही एकदा जरी संत महापुरुषांना जीव घातलं तर कोटी यज्ञ घडतात. एवढं महान पुण्य आपल्याला मिळतं. आणि हे महात्मन तुम्ही आज माझ्या घरी आलात, केवढं मोठं थोर भाग्य आहे माझं. तुमच्यासारख्या संत महापुरुषांनी आमच्याकडे स्वतःहून चालून यावं, एवढं मोठं भाग्य कसलं आमचं. पण खरी कृपा केली देवाने, तुम्ही आलात आणि तुमचं एवढं मोठं सामर्थ्य आहे की खरं म्हणजे तुम्ही तर सगळ्या जगामध्ये त्रैलोक्यात कायम फिरत असतात. कधी एका जागी बसत नाहीत. संत महापुरुष भ्रमण करत असतात, परंतु भ्रमण करता करता सुद्धा सगळ्यांना ते दर्शन देत नाही. एखादा महान पुण्यवान लोकच फक्त त्यांना पाहू शकतात. नाहीतर हे संत महापुरुष आपल्या जवळूनही जातील तरी आपल्याला ते दिसणार का नाही दिसणार? कारण की आपलं पुण्यच नाही तेवढं.
पाप भरलेलं आहे, तर जवळून गेलेले संतही आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही, जरी दिसले तरी ओळखणार नाही की संत आहेत म्हणून. म्हणजे बघा, संत महापुरुषांचं दर्शनही त्याच व्यक्तीला घडतं ज्याच्याकडे पुण्य आहे, आणि दर्शन घडल्यानंतर ते पुण्य अजून वाढतं. अशा प्रकारे सांगितले की हे भगवन, तुम्ही आज इथे आलात तर कृपा करून तुम्ही काय करा, म्हणतात की हे दृश्य प्रपंच जेवढं आहे ना, या दृश्य प्रपंचाचं जे कारण आहे ते कारण म्हणजे अविद्या. त्या अविद्येला नष्ट करून विद्या कशी मिळेल, ज्ञान आम्हाला कसं मिळेल, त्या आत्मस्वरूपाची अनुभूती आम्हाला कशा प्रकारे होईल याचा आम्हाला तुम्ही उपदेश करा, कृपा करून आम्हाला ते ज्ञान प्राप्त करून द्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी पृथू महाराज म्हणतात की हे भगवन, खरं म्हणजे या विश्वामध्ये जे काही माझ्याकडे आहे हे सगळं तुमच्या श्री चरणावर जर ठेवलं तर सगळं छोटं आहे. काहीही असं माझ्याकडे नाही जे की मी तुम्हाला देऊ शकतो, कारण की सगळं तुमच्याच कृपेने आम्हाला मिळालेलं आहे. बघा, इथे पृथू महाराज सांगतात की क्षत्रिय लोक त्या ठिकाणी ब्राह्मणांना काही देत नाही बरं का, उलट ब्राह्मणांकडून घेतात. ब्राह्मण लोक जे आहेत ते स्वतःचं खातात, स्वतःचं घालतात, स्वतःच्या घरात राहतात, आणि आपण लोक जे आहोत ना, हे ब्राह्मणांनी दिलेलं अन्न खातो, ब्राह्मणांनी दिलेलं सगळं काही करतो. तुम्ही म्हणणार हे कसं काय म्हणता तुम्ही, आमच्याकडे तर आमचंच सगळं आहे, परंतु ही कृपा ब्राह्मणांची आहे, संत महापुरुषांची कृपा आहे, या थोर ऋषीमुनींचे आशीर्वाद आहेत, तेव्हा आज हे सगळं आपल्याला मिळतंय. मग विचार करा, आपण कोणाचं खातो? हा, संत महापुरुषांचं खातो की नाही? आपण म्हणू संत महापुरुषांना आम्ही खाऊ घातलं. अहो, तुम्ही काय खाऊ घालणार? तुम्हाला जे मिळतंय तेच त्यांच्याकडून आलेलं आहे, ते त्यांचीच कृपा आहे, तेव्हा कुठे मिळाले? या सगळ्या गोष्टीला आपण आपलं समजण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून हे संत महापुरुषांनो, कृपा करून तुम्ही आम्हाला उपदेश करा, जेणेकरून आम्ही बालपणापासूनच जीवनामध्ये सत्संग प्राप्त करू, अशा आशीर्वाद आम्हाला देत राहा. येणाऱ्या पिढीलाही तुमचे आशीर्वाद घडतील अशा प्रकारे कृपा करा. म्हणून आत्मस्वरूपाचं ज्ञान आम्हाला द्या. खरं तर संत महापुरुषांची विभूती कशा करता असते? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. कशा करता अवतार? प्रगट गुह्य बोले. जे गुह्य ज्ञान आहे, गुह्य गुपित ते झाकलेलं ज्ञान आहे, त्याला त्यांनी काय केलं? प्रगट केलं. गुह्य ज्ञानाला प्रगट केलं. का बरं? म्हणतात की कलियुगाचे अज्ञानी मूढ लोक जे आहेत ना, या गुह्य ज्ञानाला समजू शकत नाही, त्याच्याकरता त्यांना समजावं म्हणून प्रगट केलं. त्या गुह्य ज्ञानाला प्रगट करणारे संत महापुरुष तुम्ही आज आमच्याजवळ साक्षात प्रगट झालेले आहेत. अशा प्रकारे कृपा करून आमच्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त करा, अशा प्रकारे प्रार्थना केली असता त्या ठिकाणी महाराजांची ही सुंदर वाणी जी युक्तियुक्त आहे, शास्त्रयुक्त आहे, पुढे म्हणतात गंभीर आहे. वाणीमध्ये गांभीर्य असलं पाहिजे बरं का, नाही तर नुसतं चेष्टा मस्करीमध्ये बोलणं काही कामाचं नाही. वाणीत थोडं गांभीर्य पण पाहिजे. म्हणतात परिमित बोलावं, फापट पसारा नकोय. परिमित, कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त सार कसं भरता येईल असे शब्द बोलून त्या ठिकाणी पटकन मोकळं व्हावं, उगाच पसारा करत बसायचं नाही. पुढे म्हणतात अत्यंत मधुर जे काही बोलायचे, कडू भाषेत नाही बोलायचे. कसं? गोड बोलायचे, मधुर, खरं बोलायचे पण मधुर भाषेत बोलायचे. जसं म्हणतात ना, कडू औषध त्याला बाहेरून साखर लावून त्याला खाऊ घालायचे. मधामध्ये कडू औषध खाऊ घालण्याची पद्धत आहे. तर आयुर्वेदिक औषधे जेवढे ते सगळे कडू असतात, त्या कडू औषधाला मधामध्ये घोटून घोटून त्या जीवाला खाऊ घातलं जातं, कारण ते कडू औषध जातच नाही त्याच्याने. म्हणून म्हणतात की जे काही खरं बोलायचं ना ते शुगर कोटिंग, त्याला बाहेरून गोड आवरण घालायचं, म्हणून मधुर बोलायचं. अशा प्रकारे राजाचं वाक्य होतं युक्तियुक्त, गंभीर, परिमित आणि मधुर. अशा प्रकारे राजाचं वचन ऐकून सनत कुमार अत्यंत प्रसन्न झाले, मंद मंद हास्य करत आता बोलू लागले. म्हणतात महाराज, मला माहित आहे तुम्ही तर सगळे गुणसंपन्न आहात. हो, पृथू महाराज साक्षात देवाचा अवतार आहे. तुमच्याकडे सगळ्या शक्ती संपन्न आहेत, तुम्ही सद्गुण संपन्न आहात, तुम्ही ज्ञानवान आहात, धर्माचार्य आहात. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट धर्मपूर्वक असते, तरीही तुम्ही समाजाचं कल्याण व्हावं, सगळ्या लोकांना हा उपदेश सामूहिकरित्या ऐकायला मिळावा म्हणून ही जिज्ञासा व्यक्त केली आहे.
आणि आता या जिज्ञासेपोटी आम्ही शास्त्र उपदेश करू, जेणेकरून तुम्ही जीवनमुक्त व्हाल आणि ह्या सगळ्या प्रजेला सुद्धा याचा लाभ मिळेल. म्हणून तुम्ही लोकांच्या कल्याणाकरता हा प्रश्न केला. बघा बरं, सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून राजाने विनम्रता घेतली. माहीत असूनही ते परत सांगा, ते ज्ञान आम्हाला सांगा. म्हणजे प्रजेच्या हितामध्ये इतका तत्पर असणारा राजा कुठे सापडेल बरं? म्हणजे प्रजेचं फक्त इहलोकीचं भौतिक लोकाचं फक्त सुख पाहिलेलं नाही राजाने. राजा असा असावा जो ह्या लोकातच नव्हे तर परलोकात गेल्यानंतरही प्रजेला सुख मिळेल याची व्यवस्था करावी राजाने. एवढा उत्तम अधिकार राजाचा असावा. अशा प्रकारे संत महापुरुषांचं आगमन झालं आणि आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर म्हणतात की महाराज, संत महापुरुषांचा समागम, संत महापुरुषांचं त्या ठिकाणी आगमन आणि जे काही त्यांचं दर्शन आहे ते सर्वांना पावन करणारं आहे. श्रोता वक्ता या सगळ्यांच्या मध्ये जे अभिमत आहे ते सगळे प्रश्न उत्तर तुम्हाला मी देईन. खरं तर असे प्रश्नच तुम्ही केले, त्या प्रश्नाचं उत्तर खूप सुंदर आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ऐकून सगळ्यांचं कल्याण होईल. म्हणून हे राजन, तुम्ही एकच गोष्ट करा. काय? भगवान श्री मधुसूदन परमात्म्याच्या श्री चरणकमलांच्या गुणांचा अनुवाद करा, देवाच्या गुणांचं कीर्तन करा म्हटलेलं आहे. अविचल परमात्म्याच्या प्रती प्रीती ठेवा. आपली प्रीती कुठे आहे? हा, कुठे आहे? संसारात प्रीती आपली. प्रेम कुठे आहे? संसारावर प्रेम आहे. म्हणजे ते प्रेम पण शाश्वत नाही. कारण की बघा, प्रेम जे आहे ते समर्पण, प्रेम जे आहे ते शाश्वत असतं बरं का. परंतु ज्या वस्तूवर, ज्या व्यक्तीवर आपण करतो मूर्खासारखे, ते व्यक्ती आणि ती वस्तू शाश्वत नसते. प्रेम शाश्वत आहे म्हणून त्या शाश्वत प्रेमाला सुद्धा शाश्वत ठिकाणीच केलं पाहिजे. या भौतिक विषय वस्तूंच्या मध्ये, या लोकांच्या मध्ये प्रेम केलं तर ते उद्या ती व्यक्ती नष्ट होईल, ती वस्तू नष्ट होईल, मग तुमचं प्रेम नष्ट होत नाही. पण आता ज्याच्यावर आपण प्रेम करतो ती वस्तू, ती व्यक्ती न राहिल्यामुळे आता त्याचं दुःखामध्ये परिवर्तन झालं. अर्थात हे प्रेम जे आहे वस्तुतः प्रेमाचा सुख देण्याचा स्वभाव आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. प्रेमाशिवाय व्यक्तीला जीवनामध्ये समाधान नाही. प्रेमच सुख देतं. परंतु हे प्रेम जे भौतिक विषयांवर केलं जातं, हे प्रेम शेवटी दुःखाचं कारण बनतं. त्याच्यामुळे असं प्रेम करायचं नाही. तर कुठे करायचं? जो शाश्वत अविचल परमात्मा आहे, अविचल म्हणजे जो कधीच विचलित होत नाही, तो कधीही विच्युत होत नाही, असा जो परमात्मा आहे त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे. म्हणून जीवनात भलीभाती कल्याण होतं. शास्त्राचं आचरण करून परमात्म्यामध्ये निरंतर प्रीती ठेवून वैराग्यपूर्वक जीवनाचं यापन करावं, हाच कल्याणाचा निश्चित उपाय आहे. कल्याण पाहिजे ना तुम्हाला? कल्याण कोणतं? मुंबई जवळचं? बरं, समजा तुम्हाला जायचंय कल्याणला जायचंय. कल्याण रोड कुठे आहे? असा इकडे जातो ना की इकडे असं जातो? मलाच काही माहिती, तुम्ही सांगा ना मला. डायरेक्शन चांगलं माहिती आहे. कल्याणला जायचंय, मुंबईला जायचंय म्हटल्यानंतर आपल्याला इकडे कुठेतरी मुंबई नाही, ह्या कोपऱ्याला, हा पश्चिमेला आहे, तर आपल्याला इकडच्या रस्त्याने जावं लागेल. बरोबर आहे? मुंबईला जायचं असेल तर. आणि आपण रस्ता धरला इकडचा तर कधी पोहोचणार आहे मुंबईला? हा, तेच आहे. आपल्याला कल्याण पाहिजे, आपल्याला आपल्या जीवनात कल्याण पाहिजे. मग कल्याण ज्या रस्त्याद्वारे मिळतं त्या रस्त्यानं प्रवास केला तर कल्याण मिळेल ना हो. नाहीतर कल्याण ह्या रस्त्याने तुम्ही निघाले दुसरीकडेच. आपले कर्म जे आहेत दुसरीकडे घेऊन जाणारे, आपल्याला आपल्या कल्याणापासून जास्त दूर घेऊन जाणारे. त्या कर्मांना कमी करायचं आणि जीवनामध्ये ते कर्म करायचे जे भगवत अनुरागी आहेत, परमात्म्याप्रती प्रेम वाढवणारे आहेत आणि वास्तविक कल्याण आपलं इथेच आहे. म्हणून म्हटले की महाराज, या सर्व विषयांप्रती असणारी जी आसक्ती आहे, या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून जीवनामध्ये निष्काम भाव प्राप्त करून सदा सर्वदा संतुष्ट राहायचं.
आता बघा, भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता त्यांनी अनेक उपाय सांगितले. ते सगळे उपाय आपण आता ऐकू आणि त्याच्यानंतर बाकीची पुढची कथा पुढे ऐकू. उपाय सांगितले. काय म्हटले? सगळ्यात पहिला उपाय ऐका. काय म्हटले? सद्गुरूंच्या प्रती आणि शास्त्राप्रती पूर्ण विश्वास असावा. गुरु आपल्याला ज्या रस्त्याला घेऊन जातायत तो रस्ता एकदम बरोबर आहे, त्याच्यावर आपण चालत राहिलं पाहिजे. हळूहळू का होईना पण चालत राहिलं पाहिजे. ते कासव आणि सशाची गोष्ट माहीत असेल तुम्हाला, माहिती आहे ना? ससा पळतो पण शेवटी जमतो आणि परत थकतो, त्याचा प्रवास संपून जातो, तो आपल्या साध्याला पोहोचत नाही. पण कासव मात्र थकत नाही, कारण की तो जोरजोरात पळत नाही. त्याला माहिती माझं सामर्थ्य थोडं आहे, त्याच्यामुळे मी थोडं 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 का होईना चालत जाईल. त्या थोड्या थोड्या चालण्याद्वारे एक दिवस ते कासव आपलं गंतव्य पूर्ण करतं. त्याच्या प्रकारे म्हटलंय, गुरूंच्या पाठीमागे डोळे झाकून चालत राहा. थोडं थोडं का होईना पण चालत राहा. विश्वास ठेवा की गुरु मला चुकीच्या ठिकाणी घेऊन जात नाही. विश्वास. पुढे म्हटले, भागवत धर्म जो आहे त्याचं पालन करा. भागवत धर्म म्हणजे भक्तांचा जो धर्म आहे त्याचं पालन करा. भक्तांचा एकच धर्म आहे, काय? परमात्म्याची सेवा. भगवत सेवा हाच धर्म आहे. तत्व जिज्ञासा ठेवा, तत्वाला जाणण्याची इच्छा ठेवा. ज्ञान प्राप्त होईल अशा प्रकारे त्या ज्ञान योगावर निष्ठा ठेवा. भगवान श्री नारायणाची उपासना करा. भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये आवड ठेवा. बरं का, एक फार मोठं धन आहे. ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये देवाची कथा ऐकायची आवड आहे तो व्यक्ती फार श्रीमंत आहे, फार धनवान आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट. सत्संगामध्ये आल्यानंतर एक गोष्ट कायमची गाठ बांधून ठेवायची की सत्संग मला जर मिळतोय माझ्या जीवनामध्ये तर ह्याच्यापेक्षा मोठं धन मला मिळत नाही दुसरं. आणि हे धन कितीही मोठी रक्कम देऊन मिळत नसते. बघा, स्वर्गीचे देवता लोक अमृत घेऊन आले होते आणि म्हटले हे अमृत घ्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला देवाची कथा द्या. शुक महाराज म्हटले तुम्ही पळा इथून, तुम्हाला अक्कल आहे की नाही? थोडीफार म्हटले. का? कारण की अमृताची आणि भागवत कथेची तुलना होऊ शकत नाही. हे तुमचं अमृत घ्या आणि पळा इथून, हाकलून लावलं त्यांना. म्हणजे अमृतही फिका आहे कशापुढे? सत्संगापुढे, कथेपुढे अमृतही फिका आहे. आणि ही कथा आपल्याला जर अत्यंत प्रेमाने, अत्यंत आनंदामध्ये श्रवण करायला मिळते तर ह्याला कधीही सोडलं नाही पाहिजे. ही कथा कधीच सोडू नये अशा प्रकारे सांगितलं. कथा ऐका. त्यानंतर म्हणतात की धन कमवून इंद्रियांच्या भोगाला पूर्ण करणं. इंद्रियांना जी इच्छा आहे ते पूर्ण करत राहणं जीवनभर. कारण जीवनभर हे करत राहावं लागतं बरं का. इंद्रिय कधी म्हणत नाही बास बास, खूप केलं तू माझ्यासाठी, पुढे करू नको. आपले इंद्रिय म्हणतात का? तोंडाला म्हणजे जिभेला, जीभ जी इंद्रिय आहे, जिभेला चांगलं चांगलं खायला लागतं. बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं? खरं सांगायचं, अजिबात नाही खोटं बोलायचं. जिभेला चांगलं चांगलं खायला लागतं की नाही? लागतं. तुमची जीभ म्हणाली का एवढे 60 वर्ष झाले तुम्हाला चांगलं चांगलंच खाऊ घातलं आतापर्यंत, आता मला चांगलं चांगलं खाऊ घालण्याकरता तू कष्ट घेऊ नको, बस झालं, माझं मन भरलं, आता इथून पुढे तुम्हाला कसंही खाऊ घातलं तरी चालेल, असं जीभ म्हणते का हो? ती काय म्हणते? उलट तिचे आणखी चोचले वाढतात. अरे पहिल्यांदा तरी आपण काहीतरी खात होतो, आता ती जीभ आणखी जास्त लाडली आहे. ती काय म्हणते? हा, एवढे लाडच केले आपण इंद्रियाचे. ती म्हणते नको, आणखी चांगलं पाहिजे. मरेपर्यंत त्या जिभेला चांगलंच खायची इच्छा आहे, कानांना चांगलंच ऐकायची इच्छा आहे, डोळ्याला चांगलंच बघायची इच्छा आहे. एखादा 90-95 वर्षाचा म्हातारा म्हणतो का माझे डोळे गेलेत, बरे गेले. 90 वर्ष बघितलं ना आता डोळ्यांनी, भरून गेलं, डोळ्याचं पारणं फिटलं, या डोळ्याचं मन भरलं असं म्हणतं का कधी? माझं इच्छा पूर्ण झाली बघायची. आता आंधळा झालो तरी काय म्हणत नाही, आंधळा नेमक्या वयातच या म्हातारपणातच डोळे गेले. एखाद्या दगडाला धडकून पडलं, मग दात बीत फुटले, मग तोंड फुटलं, मग अरे मग मरेपर्यंत चांगलं बघायचं, दिसलंच पाहिजे. असं होत नाही. आणि 90 वर्ष बघितलं, आता काय बघायची इच्छा आहे, तरीही इच्छा आहे. या इच्छा कधी मरतच नाही.
म्हणून म्हटलंय की इंद्रिय भोगांच्या ज्या इच्छा आहेत त्या भोगांना पूर्ण करण्यामध्ये जो व्यक्ती लागतो तो महान मूर्ख आहे. पहिला धनाचा संचय, दुसरं इंद्रियांचा भोग आणि तिसरं एक महत्वाची गोष्ट सांगितली जे आपल्या सगळ्यांना एक दुर्गुणाने ग्रासलेलं आहे. माहिती आहे का काय? तुम्हाला आठवतं का? एक भयानक दुर्गुण आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. आता तुम्ही किती नाही म्हटलं तरी मला 100% माहिती आहे तो दुर्गुण सगळ्यांमध्ये. काय? बिना कामाच्या गप्पा मारत बसणं आहे ना? पटलं सगळ्यांना? आता याला घोडून सांगायची गरजच नाही. बिनकामाच्या गप्पा मारत या ओट्यावर त्या ओट्यावर, ह्या वस्तीत त्या वस्ती, याच्या घरी त्याच्या घरी, ह्या सगळ्या बिनाकामाच्या गप्पा, त्याचाही वेळ घ्यायचा आणि आपलाही वेळ बर्बाद करायचा. अशा गप्पा मारत बसणारा व्यक्ती पण महामूर्ख आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बिनकामाच्या गप्पा मारायला जर तुमच्या घरी कुणी येऊन बसत असेल ना, त्याला म्हणायचं उठ पहिला इथून, माझ्या घरी काय काम आहे तुझं? देवाच्या गप्पा मारायचे, हरिनाम घ्यायचे तर बस, नाही तर निघ, काही काम नाहीये. जो व्यक्ती हरिनामाचा विरोधी आहे तो आपला सुद्धा काय आहे? दुश्मन आहे, शत्रू आहे तो आपला. जो व्यक्ती हरिनाम घेतो तो व्यक्ती आपला मित्र आहे. आणि जो व्यक्ती देवाचं नाव घेण्यामध्ये पटाईत आहे ना, जो व्यक्ती देवाच्या कथा सांगतो आणि ऐकतो त्या व्यक्तीला घरी आग्रहाने बोलवा. आमच्या घरी या, आम्हाला देवाच्या 4 गोष्टी सांगा, असा व्यक्ती असेल तर त्याला आग्रहाने बोलवा, खाऊ पिऊ घाला, वाटलं तर मुक्कामी पण ठेवा. पण जो व्यक्ती दुष्ट आहे, देवाच्या नावाचा विरोधी, त्याला पहिलं पळतं काढा, तू इथून पहिला निघ. कारण तो मूर्ख आहे, तो त्याचा वेळ तर घालवेलच पण आपला वेळ सुद्धा नष्ट करेल. म्हणून म्हटले या 3 गोष्टी कधी करायच्या नाही. धनाच्या मागे पळायचं नाही, इंद्रियांना संतुष्ट करायच्या मागे कधी लागायचं नाही, आणि फालतूच्या गप्पा कधी मारायच्या. किती वेळ बरं गप्पा मारण्यात घालवतात? तेवढाच वेळ जर देवाचं नाव ऐकलं. बघा, 1 तास फालतूच्या गप्पा मारल्या काय मिळालं? 1 तासभर तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत राहिले, काय मिळेल? दोन्ही पैकी उत्कृष्ट कोणतं आहे? हा हा थोडं मोठ्याने बोला, थोडस मोठ्याने. सगळे म्हणत नाहीये. सगळ्यात बघा फालतूच्या गप्पा तर रामकृष्ण हरी. दोन्ही पैकी उत्कृष्ट काय आहे? आणि आपण काय करतो? गप्पा मारतो. बघा, हे मन जे आहे ना, ती माशी जी नाही का, माशा आपल्या घरात होतात त्या माशा, ती माशी आणि मन याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. ती माशी कधी कधी मिठाईवर पण बसते आणि कधी कधी घाणीवर पण जाऊन बसते हो, हे ना? आपलं मन पण तसंच आहे. कधी कधी आपलं मन चांगल्या चांगल्या गोष्टीवर बसतं, कधी कथेत बसतं मन आपलं. हा, जसं आता बसले कथेत बसतं, कधी कीर्तनात बसतं, कधी देवाच्या नावात बसतं, देवाच्या आरतीत बसतं. हेच मन कधी कधी फालतू विषयांमध्ये बसतं, घाणीत जाऊन बसतं आपलं मन. या मनात आणि माशीत काही फरक नाही. म्हणून म्हटलंय त्या माशीसारखं नाही करायचं मनाला. एका ठिकाणी स्थिर, हवं तर पंख कापून काढा तिचे. देवाच्या नावावरती मन जाऊन बसलं की पंख काढून टाका, म्हणजे हे दुसरीकडे उडायच्या लायकीचं राहिलं नाही पाहिजे. म्हणून म्हटले हे सगळं सोडा. पुढे म्हटले अनासक्त व्हा ह्या सगळ्या विषयांवरती, संग्रह करू नका, अपरिग्रह वृत्ती पालन करा. वस्तूंचा नुसता साठा करत बसू नका. शेवटी त्याच वस्तू काय उरावर घेऊन जाणार आहेत आपण? सोबत घेऊन जाणार आहेत? उलट या वस्तू ना, बरं एखादी वस्तू वाढली ना, होतं काय? तिला साफ करा, तिला धुवा, तिला पुसा, तुमचं वेळ गेलाच ना त्याच्यात, काम वाढलंच की नाही? आणखी एखादी वस्तू आली, आणखी काम वाढलं. म्हणजे या वस्तू जेवढ्या वाढतील तेवढं काम तुमचं वाढलं. घरं मोठे मोठे बांधून ठेवा, त्याला रोज झाडून पोछा लावा लागतो की नाही? मग कशाला पाहिजे ते घर? राहण्याकरता दिले छोटं फार ते ठीक आहे ना. लोक म्हणतात बरं का, तुम्ही मोठे मोठे आश्रम बांधा. अहो पण ते आश्रम बांधायचे पण त्याला जाळा लागला तर कोण झाडील? कोण त्याला एवढं कोण करेल? हा, फार मोठी समस्या आहे. म्हणजे तेवढंच पाहिजे जेवढं आपल्याला रोज झाडता येईल. निदान रोज त्याला आपण पोछा मारू शकतो एवढंच पाहिजे. जास्त करून ठेवलं तर ती उपाधी सुद्धा फार दुष्ट आहे, मातीत घालते माणसाला. म्हणून म्हटले की त्या उपाधीपासून दूर व्हावं, अहिंसा पालन करावे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडून शारीरिक कायिक वाचिक मानसिक असं म्हणा, शारीरिक वाचिक अथवा मानसिक 3ही प्रकारे दुःख होता कामा नये. शरीराद्वारे तर कुणाला काही त्रास द्यायचाच नाही, तोंडाद्वारे सुद्धा नाही, कोणाला अपशब्द बोलायचा नाही. शिवाय म्हटले की मनात सुद्धा एखाद्याचं वाईट व्हावं अशी चुकूनही इच्छा आणायची
नाही, ते आपलं महान पाप आहे. तिन्ही प्रकारचं पाप नको. पुढे म्हटले निवृत्तीनिष्ठ व्हा. जेवढी निवृत्ती करता येईल ना, रिटायरमेंट घ्या सगळीकडून. निवृत्ती म्हणजे काय? आपण म्हणतो ना सेवानिवृत्त झाले म्हणजे काय? रिटायर्ड झाले. म्हटले तुम्ही रिटायरमेंट घ्या प्रत्येक वस्तूकडून, सगळ्या विषयांकडून, लोकांकडून, समाजाकडून, सगळीकडून रिटायरमेंट घ्या आणि भगवत भक्तीला लागा. पुढे म्हटले आत्महित साधा, आत्महित अनुसंधान करून परमात्म्याच्या सुखाकडे वळा. निष्काम भक्तीने पालन करा. यम नियम व्रताचं पालन करा. दुसऱ्याची चुकून पण निंदा करू नका. जर एखाद्याची प्रशंसा आपल्याच्याने होत नसेल ना, निंदा करायची नाही. पुढे म्हटलं योगक्षेमासाठी अजिबात विचार करू नका की मी जर कष्ट नाही केले तर माझं पोट कसं भरेल. कष्ट करा परंतु पोट भरण्याची चिंता नका करू, ते बरोबर होतंय. म्हणून योगक्षेमाची चिंता करायची नाही. तितिक्षा पालन करायची, सहन करायचं. शीत उष्ण, गरमी असू द्या, सर्दी असू द्या, कोणत्याही प्रकारचे ऋतू असू द्या, सहन करा. आणि केवळ एकच करत राहा. काय? देवाच्या गुणाचं कीर्तन करत राहा. फक्त आणि फक्त भगवत चिंतन, केवळ शास्त्र चिंतन, देवाच्या नावाचा टाहो फोडा. यात काय होईल तुमचं? अहो आलं ना कल्याण? आलं का? पोहोचले का? कोण कोण पोहोचले? नाही नाही, आता मी रस्ता सांगितला हो. ते नाही सांगतात का? आपण एखाद्याला विचारलं हो आम्हाला अमक्या अमक्या ठिकाणी जायचं, रस्ता सांगा. ते म्हणतो हे गाव झालं का त्या गावाला जा, ते गाव झालं की त्या गावाला जा, ते गाव झालं की आलंच ना तुमचं. असं हे सांगितलंय त्यांनी. हे झालं की ते करा, ते झालं की ते करा. तुम्ही पोहोचले ना हो देवाजवळ. देवाजवळ जाण्याचा सोपा सरळ रस्ता, मोठा हायवे सांगितलाय. त्याच्यावर फक्त आपल्याला चालत राहायचं. अशा प्रकारे खूप सुंदर असा उपदेश त्यांनी दिला. अजून या उपदेशाचा खूप भाग शिल्लक आहे. मग हा उपदेश पूर्ण करून उद्या आता पृथू महाराज कशा प्रकारे तपस्या करतील, वानप्रस्थ जीवन घेऊन तपस्या करतील आणि परलोकाला ते कसे जातील याचं वर्णन येईल. तर त्याचं चिंतन आपण उद्या ऐकून झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. चला आरती करू.